ॲलोवेरा कट करून त्यात मेथीचे दाणे भरून त्याला दोऱ्याने गुंडाळून ठेवायचे 1 दिवस 1 रात्रीसाठी. नंतर दुसऱ्या दिवशी थोडा बारीक कट केलेला कांदा, थोडा लसूण, काळी मिरी, आवळा पावडर, भृंगराज पावडर मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होते. 1 किलो मी नारळाचं तेल घेतलं आहे आणि जास्वंदाची फुलं घ्यायची आहेत. जास्वंदाची फुले आता उन्हाळा असल्यामुळे खूप कमी मिळत आहे, त्यामुळे मी जास्वंदाची पाने घेतली आहेत. लिंबाची पाने आणि कढीपत्ता हा खूप जास्त प्रमाणात घ्यायचा आहे. त्या हेअर ग्रोथसाठी कढीपत्ता खूप चांगला असतो. नंतर एका मिक्सरच्या जारमध्ये आपण जे ॲलोवेरात मेथीचे दाणे टाकून ठेवलेले होते त्याची ॲलोवेराची साल काढून तो मधला पल्प सगळा घ्यायचा आहे. त्यानंतर त्यात हे सगळं कांदा, कढीपत्ता, लिंबाची पाने असं सगळं घेऊन एक ग्राइंड करून घ्यायचं आहे. बारीक अशी पेस्ट तयार होते. त्यानंतर त्यात आपल्याला भृंगराज पावडर, आवळा पावडर असं सगळं टाकायचं आहे आणि थोडे लवंग पण टाकायचे. तुम्ही बघू शकतात पेस्ट कशी ग्रीन झाली आहे, कारण आपण लिंबाचा पाला परत कढीपत्ता हे सगळं यूज केलं आहे, त्यामुळे पेस्ट अशी ग्रीन झाली आहे. नंतर त्यात मी 1 किलो तेल ओतलं आहे. जेवढं बसेल तेवढंच टाक. प्युअर खोबऱ्याचं तेल आहे. तुम्ही घाणीवरून आणू शकतात. घाणीवरून शुद्ध असं तेल मिळतं. नंतर लो फ्लेमवर तेलाला अशी उकळी येऊ द्यायची आहे. एक सव्वा तास लागतो हे तेल बनायला. तुम्ही बघू शकतात मसाल्याचा कलर कसा झाला आहे. आपण जी पेस्ट बनवली ती एकदम ग्रीन होती, ही आता एकदम अशी डार्क पेस्ट झाली आहे, कारण ती आपण मसाला परततो त्या प्रकारे परतून घ्यायचं आहे 1 तास आणि अगदी लो फ्लेम ठेवायची आहे. नंतर एक असं बारीक असा कपडा घ्यायचा आहे. त्यात आपण जे 1-1.5 तास असं मसाला परतून घेतला आहे तेलात, ते सगळं थोड्या प्रमाणात असं त्यात टाकून वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता तेलाचा कलर कसा झाला आहे. हे तेल खूप छान होतं. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. हेअर ग्रोथ खूप छान होते याच्याने. केस गळणं बंद होतं. नक्कीच ट्राय करा. थँक्यू.